मंगलदायिनी गौरी पुत्र गणेश पांचों देव रक्षा करे ब्रह्मा विष्णु विष्णु महेश अलंकारपुरी पुण्य भूमि पवित्र तिथि नाद तो ज्ञान राजा सुपार दयाठवी महापुण्य राशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आदिशक्ति मुक्ताबाई की जय सब संतन की जय। माता गौरा की लाडले गणेश जी माता गौरा के लाडले गणेश जी आओ अंगना पधारो श्री 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 गणेश जी। माता गौरा के लाडले गणेश जी माता गौरा के लाडले गणेश जी आओ अंगना पधारो श्री 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 गणेश जी। वो प्रथमे तुमको जो भी दिया हृदय से बेकार फल वो पावे प्रथमे तुमको जो भी दिया हृदय से बेकार फल वो पावे तुम रहना साथ हमेश जी तुम रहना साथ हमेश जी आओ अंगना पधारो श्री गणेश जी आओ अंगना पधारो श्री गणेश जी
आओ अंगना पधारो श्री गणेश जी, आओ अंगना पधारो श्री ओ जय 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 गणराज तुम्हारी, कृपा कर दो जाय बलिहारी। जय 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 गणराज तुम्हारी, कृपा कर दो जाय बलिहारी। तुम हरना सकल कलेश जी, तुम हरना सकल कलेश जी। आओ अंगना पधारो श्री गणेश जी, 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 आओ अंगना पधारो श्री गणेश जी। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। आयनवंत विराजिए कथा कर्मति अनुसार, प्रेम सहित गदीधर पधारिए पवन कुमार। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। मनोजय मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजयं वानरयुद्धमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, ये नाथ नारायण वासुदेव। गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव।
मेरी यही प्रार्थना गोपाल मेरी यही प्रार्थना है गोपाल मेरी यही प्रार्थना है बोलो नाम नाम कभी तुम्हारा बोलो नाम कभी तुम्हारा बोलो नाम नाम कभी तुम्हारा बोलो नाम कभी तुम्हारा निष्काम होके दिन रात नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव यशोदा हरि को जगावे माता यशोदा हरि को जगावे गोपाल जागो अब नहीं न खोलो गोपाल जागो अपने न खोलो गोपाल जागो अब नहीं न खोलो चला ट्रपा दे गोपाल जागो अपने न खोलो द्वार कणे बुला रहे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव 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 गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय उमापति महादेव पवन पुत्र हनुमान की जय गणपति भगवान की जय जगदम्बा माता की जय चराचरामध्ये वास करणारी मॉनिटर अजन्म तत्व भगवान शिवजी आणि भगवान परमात्म्याची वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात असे गोपाल भगवान कृष्णाच्या कृपेने तसेच ज्यांनी जीवनाची पराकाष्ठा केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने
आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आपल्या स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताहाचा प्रथम दिवस आहे आणि पहिला दिवस म्हटला की थोडा जोळजोळाचा दिवस असतो. श्रोते थोडे कमीच असतात पहिल्या दिवशी. नियोजनाच्या बाबतीमध्ये तुमचं सर्व व्यवस्थित असते. आनाडची पत्रिका म्हटलं म्हणजे पत्रिकेत नियोजन समजतं कसं आहे. ज्याने त्याने सर्व जबाबदाऱ्या आणि सांभाळलेल्या जबाबदाऱ्या आहेत. तसेच सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन आणि एकोप्याचं जीवन आहे, प्रेमाचं जीवन आहे. आणि आपण कितीही मोठं नियोजन करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं आणि दिलेलं आहे सर्वांना. आणि असे तुम्ही भाग्यवंत आहात. भाग्यवान वेगळा आणि भाग्यवंत वेगळा आहे. तसं पहिलं तर दोन्ही अर्थाने लावता येईल, पण नाही. भाग्यवान यदा कदाचित कोणालाही म्हणू शकतो, आहे की नाही. एखाद्याचं लग्न होत नाही त्यालाही झालं लग्न, लोक म्हणतात भाग्यवान आहे. मुलगा होत नाही, झाला मुलगा, भाग्यवान आहे. हा, आणि पुढे त्याच मुलाने जर मग लग्न झालं, मुलगा झाला आणि मग लाता मारायला सुरुवात केली की. पण भाग्यवंत शब्द फार महत्वाचा आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये श्रीमंती असेल म्हणून तो भाग्यवंतच आहे अशातला भाग नाही. फार मोठ्या महालामध्ये राहत असेल, खूप पैसा त्याच्याकडे असेल, पण त्यालाही भाग्यवंत म्हटलं नाही संतांनी. त्याला श्रीमंत म्हणता येईल, पण त्याला सुखी म्हणता येणार नाही. भाग्यवंत खऱ्या अर्थाने तोच आहे. अरे भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. याची वाट पाहे रघुनंदन, याची वाट पाहे रघुनंदन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. आणि भाग्यवंता घरी भजन आणि पूजन. आणि असे भाग्यवंत श्रोते तुम्ही आहात. आणि खऱ्या अर्थाने तुमचं वर्णन केलं तेवढं थोडंच आहे. मी विनाकारण स्तुती नाही करत, पण तुम्ही स्तुती करण्या योग्य आहात बरं का. आणि असे तुम्ही भाग्यवंत आहात. आपल्या गावातील सर्व अन्नदाते, द्रव्यदाते, श्रमदाते आणि दानशूरपणा आपल्या गावामध्ये आहे. कुणावरती कोणतीही जबाबदारी सोपवली ना तर तुम्ही नाही म्हणत नाही. आणि कार्यकर्त्यांनी जे सांगितलं ते सर्व तुम्ही बरं का व्यवस्थित पार पाडतात. जबाबदारी आपल्या आपल्या. आणि हरिभक्तपरायण परमपूज्य नामदेवजी बाबा आणि नामदेवजी बाबांचं वारकरी जीवन आहे, यांचं आपल्याला मार्गदर्शन आहे. कालच मला बाबांचा फोन आला होता की किती वाजता येता. म्हटलं बा मी इकडं नांदुऱ्याकडे आहे कथेला आणि मी तुम्हाला फोन लाईल म्हणलं. आणि रात्री कोलीचंही कीर्तन करून घेतलं सप्ताहामध्ये. सकाळी म्हटलं बाबा निघलो आम्ही. म्हणे या तुम्ही. आता मी पोचलो अनाडला बरं का. हो. आणि त्यांचंही तुमच्यावरती प्रेम आहे, तुमचंही त्यांच्यावरती प्रेम आहे. हो. आणि आमच्यावरती तुमचं आणि प्रेम आहे आणि तुमचे उपकार आमच्यावरती बरं का. की या ठिकाणी बऱ्याच वेळा सेवा करून घेतली. याही वर्षी सेवेला तुम्ही या ठिकाणी आचरण केले. हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे.
पैसे मागे घेऊन फिरणारे भरपूर भेटतात आता आम्हाला, तो काही विषयच नाही, परंतु आपल्यावरती जीवापार प्रेम करणारे हे फार महत्वाचे असतात. कारण लाखांना पैसा देणारे कीर्तनाचे लाखांनी पैसे भेटतात, आता देतातही बरं का, देणारी आहे घेणारी आहे, तो काही विषय नाही. कथेची लाखाने पैसे घेणारे आणि देणारी आहे, परंतु सुख दुःखामध्ये किंवा आपली आठवण काढणारे, धावून येणारे, आणि हे प्रेमाचे लोक असतात. म्हणून सर्व गोष्टी महत्वाच्या नाही बाकीच्या, पण ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. यदा कदाचित तुमच्याकडे माझं येणं होत नाही कथागर आणि कथेमुळे, लांब लांब कथा असतात ना, पण तुम्ही माझ्या सुखदुःखामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपले हे प्रेमाचे लोकही आणि यांची जोपासना करणं फार महत्वाचं असल्यामुळे, आणि तेही जबाबदारी आमची आहे. आणि 7 दिवसामध्ये तुमचं कोणाचंही मन दुखू नये आम्ही, त्यामध्ये सर्वांचं प्रेम घेण्याचे आणि आमचे प्रयत्न असतात, यात काही शंका नाही. आणि तुम्ही असे भाग्यवंत बरं का, तरी असो. आणि आजचा हा पहिला दिवस आहे आणि भागवत कथेची गरज आहे जीवनामध्ये, रामकथेची गरज आहे, शिवपुराणाची गरज आहे. हा थांबला गड्या. आणि श्रीमद भागवत कथा हे गरजेचीच आहे. या ठिकाणी मरण हे टाळता येत नाही, पण मरण हे मंगलमय करता येते. या ठिकाणी भागवत कथा ही अमर करत नसेल बरं का, पण त्या ठिकाणी मरण सुधारण्याचं एक साधन म्हणजे भागवत कथा आहे. या ठिकाणी देव जरी आले ना तरी ते सुद्धा राहत नाही. येथे उरो नाही आले अवतार, आणि येर ते पामर जीव किती. माणसाचा काय भरोसा आहे? गरीब असला त्यालाही जावं लागतं, श्रीमंत असेल त्यालाही जावं लागतं, आहे की नाही. पण इथून जात असताना एक फार महत्वाची गोष्ट आहे, ती भागवत कथेमध्ये शिकायची आहे. हा तुका म्हणे मरणीची सरे, तुका म्हणे मरणीची सरे, तुका म्हणे मरणीची सरे, तुका म्हणे मरणीची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे मरणीची सरे, तुका म्हणे मरणीची सरे. उत्तमची उरे कीर्ती माझी, उत्तमची उरे कीर्ती माझी, तुका म्हणे मरणीची सरे, तुका म्हणे मरणीची सरे. तुका म्हणे एक मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. आणि देहाने जरी आपण जात असेल, पण त्या ठिकाणी आत्मा हा मरत नाही, सर्वांना तुम्हाला माहिती आहे. तो जाडल्या जाऊ शकत नाही, ओला होत नाही, हवेने उडत नाही, कापल्याने कापल्या जाऊ शकत नाही. या ठिकाणी आत्मा हे बदल करतो, हे बरोबर आहे. मग भागवत कथा श्रवण कशा करता करायची? एक आहे मरण हे टाळता येत नाही, पण निर्भय करते भागवत कथा, म्हणून हे निर्भय करण्याचं एक साधन आहे. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानंतर मनातल्या इच्छाही पूर्ण होतात. एखाद्याच्या घरामध्ये पितृदोष जर असेल, त्याने जर भाव ठेवून जर घरामध्ये भागवत कथेचं पारायण जरी केलं ना, तरी त्याच्या घरामध्ये पितृदोष राहत नाही. घरामध्ये जर विनाकारण जर विघ्न येत असतील, बिमारी येत असेल, पैशांची अडचण भासत असेल, बऱ्याचशा गोष्टी अडचणी येत असेल, तर त्या घरामध्ये भागवत कथेचं पारायण जरूर करावं. जीवनामध्ये आलेल्या अडचणी सुद्धा दूर होतात.
पण हा विषय कोणाचा आहे? ज्याचा भाव असेल त्याचा विषय आहे. आणि परमार्थ करत असताना भाव हा फार महत्वाचा आहे. हो, भाव बळे आकडे येरविना भावाशिवाय नाही. तुका म्हणे भावा विन त्याचे मनवणे. भागवत कथाही श्रवण करायची असेल तर त्याच्याकरता भाव हा फार महत्वाचा आहे. कोणत्या कुळामध्ये जन्म झाला हे महत्वाचं नाही, पण त्याने गीता भागवत करती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. मग ते कन्या असेल का पुत्र असेल, कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक. गीता भागवत श्रवण करणं फार महत्वाचं आहे. अखंड चिंतन विठ्ठलाचं करणं, बरं का. आणि असे तुम्ही भाग्यवंत या ठिकाणी आहात. भागवत कथा ही आपल्या मनातील जेही इच्छा असेल ते पूर्ण करणार एक साधन आहे. भगवान परमात्मा भागवत रूपाने आपल्या समोर आहे. पुढे आपल्याला श्रवण करायला मिळणारच आहे. आणि ज्या भगवान परमात्म्याची कथा श्रवण करायची आहे ना, तो कसा आहे? व्यासांनी एका सुंदर अशा श्लोकामध्ये सांगितलं, प्रथम श्लोकामध्ये, की ज्या भगवान परमात्म्याची कथा आपल्याला श्रवण करायची आहे तो कसा आहे? हा सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम् नमः. आणि भागवत कथेच्या प्रथम श्लोकामध्ये सांगितलं तो भगवान परमात्मा कसा आहे, तर तो सतचित आणि आनंद स्वरूप आहे. जगामध्ये सत्य काय असेल तर तो भगवान परमात्मा आहे. जगत दिसायला आहे पण असायला नाही. दिसणं वेगळं आणि असणं हे वेगळं आहे, बरं का. दिसणं वेगळं आणि असणं. जगत दिसत असेल पण सत्य नाही. जगत मिथ्य आहे आणि ब्रह्म सत्य. म्हणून संत म्हणतात सत्येतू 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 विठ्ठला. सत्य साच खरे अण्णा विठोबाचे, किंवा फलकट तो संसार येते सार भगवंत. सारासार विचार करा उठावटी नामदरा कंठी विठोबा. हा बाकी कसं आहे? हा बाकीचं सत्य नाही, पण भगवान परमात्मा मात्र तो सत्य आहे. हा दिसत जरी नसेल तर तो सत्य आहे. त्यामध्ये भगवान परमात्मा प्रकाशमान आहे. सूर्यामध्ये प्रकाश देणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. आणि आनंद स्वरूप जर कोणी असेल तर तो भगवान परमात्मा आहे. व्यवहारामध्ये आपण आनंद कशालाही म्हणू शकतो, पण खरा आनंद तो आहे भगवान परमात्मा. म्हणून त्याला श्रीकृष्णांचा अवतार झाल्यानंतर गोकुळामध्ये आपण काय म्हणतो? नंद घर आनंद किंवा नंद के आनंद. हा, मग त्या ठिकाणी आनंद झाला म्हणतो आपण. प्रभू रामचंद्रांचं इथे वर्णन केलेलं आहे. जो आनंद सिंधू सुखरासी, म्हणजे भगवान परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. भगवान परमात्मा आणि सत्य आहे. आणि अशा त्या भगवान परमात्म्याचं चरित्र आणि आपल्याला या ठिकाणी 7 दिवस श्रवण करायचं आहे. आजचा दिवस पहिला जाऊ द्या, उद्यापासून तुम्ही जास्त येसाल. आणि पहिला दिवस म्हटलं की आम्हालाही बोर वाटते तुम्हालाही बोर वाटते, पण एकदा सुरुवात झाली की झालं काम. पहिला दिवस म्हटलं की तुमचंही लक्ष लागत नाही, आमचंही लक्ष लागत नाही, आणि कार्यकर्त्यांचंही लक्ष लागत नाही. हा शेत पेरलं त्या दिवशी कसं आहे दिसत नाही ना ते. तो शेत पेरलं ना दिसत नाही. पहिल्या दिवशी कसं दिसेल ते? हा ज्या दिवशी पेरलं त्या दिवशी नाही उगत शेत. तसं यही आहे भगवान परमात्म्याचं काय आहे? हा शेत आहे. मनवा खेती करो हरी नाम की. तरी असो. आणि या ठिकाणी आपण गाव जरी लहान असेल पण एकदा कथा सुरुवात झाल्यानंतर आपल्याला बोलवण्याची गरज नाही पडत, बरं का. कथेला नाही, कीर्तनाला नाही, हरिपाठ नाही, तो संपूर्ण आनंद घेण्यासाठी आपण बरं का तत्पर असतात. आणि असो. खुशाल आहेत ना? आणि 88,000 ऋषी
यज्ञ करतात यज्ञ. आणि 88,000 ऋषी यज्ञ करतात. पण फावल्या वेळामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कथाही श्रवण करायची. कारण यज्ञ किती मोठा करा, ऐकताय ना, चाल दे आजचे दिवस असं. यज्ञ किती मोठा केला, पण यज्ञामध्ये जर कथा आणि कीर्तनाचा आनंद नसेल तर त्या यज्ञाचा काही उपयोग होत नाही. हे माझ्या मनाचं नाही सांगत तुम्हाला. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगूनच टाकलं ते की योग याग विधी आणि येणे नव्हे, आणि वायाची उपाधी दंभ धर्म, दंभ वाढे. म्हणून यज्ञ करायचा, पण त्या यज्ञामध्ये कथा आणि कीर्तन असणं गरजेचं आहे. ह्या विचार कोण करते? 88,000 ऋषींनी विचार केला. आणि 88,000 ऋषींच्या वतीने शौनकांनी सर्वांना असा विचार मांडतो ना आपण. मीटिंग एक प्रकारची त्यांची सुद्धा. मग आपणही कथा आणि श्रवण करायची, सत्संग घडला पाहिजे. तेवढ्यामध्ये सुतजींचं आगमन झालं. आणि सुतजींचं आगमन झाल्यानंतर बरं का, सर्वांनी त्या सुतजींना नमस्कार केला. आणि सुतजींना नमस्कार केल्यानंतर सर्वांनी सुतजींना विचार आणि विनंती केली. अज्ञान द्वंद्व विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्याही कथा सार मम कर्ण रसायन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. आणि श्लोकाला की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी जरी म्हटलं तरी संपूर्ण श्लोकाचं फल मिळत असते. कारण त्याचं वर्णनच तसं केलेलं आहे की श्री कृष्णाय वयम नमा, म्हणजे आपण सर्व मिळून त्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करायचा. हो, पण श्रीकृष्ण गोविंद एवढं जरी म्हटलं ना की झालं, ते पारायणाचं फल मिळल्याशिवाय राहत नाही. म्हणून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आणि यांना बी म्हटलं श्लोक म्हणत तुम्ही, म्हणून ते इशारा होता. प्रत्येकाने तेवढा श्लोक म्हटला तरी झालं का, साऊंड वाल्यानं सुद्धा. आणि या श्लोकामध्ये सुंदर चिंतन केलं की महाराज, आणि अज्ञान हा अंधकार नष्ट करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. अज्ञान म्हणजेच अंधार. हा रात्री पडलेला अंधार हा कशा तरी लाईट लागला हातामध्ये बॅटरी जाऊ शकतो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो अज्ञान रूपी एक अंधकार आहे ना, तो संत कृपेशिवाय जात नाही, तो कथेशिवाय जात नाही. आणि तुमच्यामध्ये तो अंधकार नष्ट करण्याची बरं का ती शक्ती येते, ज्ञान तुमच्याकडे आहे. आणि कोट्यावधी सूर्य, त्या सूर्याचं तेज तुमच्यामध्ये आहे. एक सूर्य उगवल्यानंतर किती प्रकाश पडतो, आणि कोटी सूर्याचं तेज तुमच्यामध्ये आहे असं वर्णन केलं. आणि सांगितलं चिंतामणी लोक सुखम सुरद्र स्वर्ग संपदम प्रयचिति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्ग प्राप्ती करून देऊ शकतो. आणि तुमची कृपा झाल्यानंतर, सद्गुरूची कृपा झाल्यानंतर योग्यांनाही दुर्लभ असणारं वैकुंठ, त्या वैकुंठाची प्राप्ती करून देतात तुम्ही. त्या वैकुंठाची प्राप्ती होते. आणि त्यावेळेला सुतांना प्रश्न विचारल्यानंतर सुतजींनी सांगायला सुरुवात केली. कारण शौनकांनी 88,000 ऋषींनी प्रश्न केला की अशी कथा आम्हाला सांगा. बरं का,
ते आमचे कान आतुर झाले ती कथा श्रवण करण्यासाठी. अशी गोड कथा आम्हाला तुम्ही सांगा. मम कर्ण रसायनम. त्यावेळेला 7 दिवसामध्ये आम्हाला मोक्ष मिळून देणारी कथा सांगा. त्यामध्ये जन्म मरणाचं रहाटगळा संपवणारी कथा सांगा. जीवनामध्ये सुख प्राप्त होईल अशी कथा सांगा. आनंद मिळेल, समाधान मिळेल. आणि त्यावेळेला सुतांनी सांगितलं की सर्व जगत एक काळाच्या जबड्यामध्ये आहे आणि या काळाच्या जबड्यातून सोडवणारी कथा मी तुम्हाला सांगतो. काल व्यालमुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्र सलौकिरेण भाषितम्. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आणि सूत जी कथा सांगायला सुरुवात करतात आणि श्रीमद भागवत कथा हे तुम्हाला मी सांगतो. श्रीमद भागवत कथेची गरज आहे आणि या कथेचा अधिकार जर पाहायचं झालं ना तर ही कथा श्रवण करण्यासाठी अधिकार लागतो. अधिकार अनाधिकारी माणसाचं काम नाही इथं, त्याच्यासाठी लागेल अधिकार. जेव्हा श्रीमद भागवत कथा सुरुवात झाली तेव्हा आणि देवता अमृत कलश घेऊन आल्या. देवता आणि देवता अमृत कलश घेऊन आल्यानंतर देवतांनी सांगितलं की परीक्षित राजाला तक्षक दंश करणार आहे, मरायची भीती आहे, आम्ही परीक्षित राजाला अमृत देतो. पण त्यावेळेला शुकांनी सांगितलं देवतांना की तुम्ही ठग आहे. ठग ठग म्हणजे दुसऱ्यांना फसवणे. हा त्याला फसवतो, तो याला फसवतो. आणि एकमेकाला न फसवणारं ठिकाण म्हणजे फक्त हेच आहे, हा परमार्थ. खरा परमार्थ जर असेल बरं का, हा आणि खरा परमार्थ जीवनामध्ये उतरवला असेल तर तो कुणाला फसवत नाही. पण परमार्थाचं कदाचित नाटक जर असेल तर तो फसवू शकतो, तो काही विषय नाही. कारण ज्याची खरी सेवा त्याच्या भय काही जीव असं म्हटलेलं आहे. खरी सेवा ज्याची असेल ना, हा भगवान परमात्मा हा त्याच्या सतत पाठीशी असतो, यात चिंता करण्याची गरज नाही. म्हणून माणसाने कुणाला एरवी फसवू नये, की नाही. सत्य वागाव, सत्य चालाव, देव त्याचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या जीवनात सर्व गेलं तरी चालेल, पण सत्य जाऊ द्यायचं नाही की झालं का. एखाद्याची प्रगती जर असेल आणि एखाद्याने विचार केला की यांची प्रगती थांबवायची आहे, याला जागेवर थांबवायचं आहे, पण देव जर पाठीशी असेल ना तर काही एक फरक पडत नाही. लक्षात घ्या. एवढ्या करता तर प्रल्हादाचं चरित्र आहे पुढे. असे कितीतरी चरित्र आहे कथेमध्ये. पांडवांचं चरित्र कथेमध्ये आहे. मारणारे जरी 100 होते पण रक्षण करणारा तो होता ना. हो, माणसाने एक करावं, सत्य जाऊ द्यायचं नाही जीवनामध्ये की झालं का. ठगपणा चालतो तो व्यवहारात चालत असेल, आहे की नाही. पण या ठिकाणी तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करायला आल्यानंतर तुम्ही देवता जरी असेल ना तरी तुम्हाला तो अधिकार नाही. अरे अमृत हे जिवंत माणसाला म्हणजे मेलेल्या माणसाला जिवंत करेल, पण अमर थोडी करणार आहे. आज जरी जिवंत झाला तरी उद्या मरायचं भय आहेच. कारण अमृत पेनारा सुद्धा मरू शकतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात,
स्वर्गीचे अमृत प्राशन करती, स्वर्गीचे अमृत प्राशन करती, स्वर्गीचे अमृत प्राशन करती, स्वर्गीचे अमृत प्राशन करती. हा पुण्य सरल्या येती मृत्यू लोका, पुण्य सरल्या येती मृत्यू लोका, स्वर्गीचे अमृत प्राशन करती, स्वर्गीचे अमृत प्राशन करती, स्वर्गीचे अमृत प्राशन करती. पुण्य सरल्या येती मृत्यू लोका, पुण्य सरल्या येती मृत्यू लोका, स्वर्गीचे अमृत प्राशन करती, स्वर्गीचे अमृत प्राशन करती, स्वर्गीचे अमृत प्राशन करती. हा स्वर्गीचे अमृत प्राशन करते आणि पुण्य सरल्या येते मृत्यू लोका. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी अमृत प्राशन करायला मिळतं देवतांना. जव पुण्याची पावटी सरे आणि सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत अमृत पान करायला मिळते. शुगदेवांनी सांगितलं आणि त्या देवतांना जोपर्यंत तुमचं पुण्य अमृत तोपर्यंत आहे तुमच्यासाठी, पण पुण्य संपलं की इथं यावं लागतं. आणि इथंही आल्यानंतर तुम्ही कथा कीर्तनाचा आनंद घेतच नाही, परत येत नाही. 100 येत नाही झालं की परत अजून स्वर्ग सुख. चला इंद्र येऊनी भूमीशी याग संपादिले अर्णेशी, आणि इंद्रायणी इंद्रशी पंचक्रोशी त्यापासून, म्हणून इंद्रायणी नाव पडले. चला विषय की या ठिकाणी तुम्ही अमृत जरी आणलं असेल ना, पण तरी तुम्ही कथा श्रवण करू शकत नाही. कथेचा अधिकार तुम्हाला नाही. कोणी जर काचेच्या मण्याच्या मोबदल्यामध्ये जरी हिरा मागितला तर मिळेल का? नाही मिळू शकत. पितळाच्या मोबदल्याने सोनं मागितलं कोणी तर जमेल का? नाही मिळू शकत. तसं श्रीमद भागवत कथेच्या मोबदल्यामध्ये तुम्ही जर अमृत देत असाल, हा ठगपणा आहे. कारण अमृतापेक्षाही कथा अमृत फार महत्वाची आहे. नामदेवराय सुद्धा खूप सुंदर सांगतात, अमृतावनी गोड, हा अमृतावनी गोड ना, अमृतावनी गोड राम तुझे देवा, रावणी गोड राम मन माझे केशवा कावन गे, मन माझे केशवा कावन गे, अमृताहुनी गोड नाम तुझे दे, अमृताहुनी गोड नाम तुझे दे, अमृताहुनी गोड नाम तुझे दे. आणि अमृतापेक्षाही ना भगवान परमात्म्याचं नाम हे गोड नाम आहे, बरं का. आणि ही कथा अमृतापेक्षाही आम्हाला महत्वाची आहे. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी देवतांना कथा श्रवण करू दिलं नाही. आणि देवता ब्रह्मदेवाकडे गेल्या. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाला सांगितलं की आम्ही गेलो होतो अनाडला कथा श्रवण करायला, आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बसू सुद्धा दिलं नाही. अहो आम्ही अमृत घेऊन गेलो हो, पण अमृत घेऊन गेल्यानंतर सुद्धा त्यांनी बसू दिलं नाही. आज आपले बरेचसे सप्तानी श्रोते लग्न मंडपात असतील, मुखपाटला लग्नाची गडबड चालू आहे आता सध्या. गाव लहान आहे ना, अजून अर्धे पाहुणे
गाव जर पाहिलं तर संपलं समजा गाव, आपण आलो बस. हा, पण एवढा मोठा कार्यक्रम करतात की जास्त, आणि इच्छाशक्ती फार आहे. देवतांनी सांगितलं, आम्ही गेलो त्या ठिकाणी, पण आम्हाला बसू सुद्धा नाही दिलं हो. म्हणे मग जागा नसेल कदाचित, म्हणे जागा भरपूर होती मंडपामध्ये, पण त्यांनी आम्हाला बसू दिलं नाही. एवढा अधिकार आहे का त्या भागवत कथेचा? ब्रह्मदेवाने सांगितलं भागवत कथेचा अधिकार काय आहे अजून ती मलाही त्याची जाण नाही, माहिती नाही. पण परीक्षित राजाला काय गती मिळते हे आधी पाहायचं. आणि परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये कथा श्रवण केल्यानंतर दिव्य देह मिळाला. पाप जर केलं तर यातना देह मिळतो, आणि पुण्य केलं तर दिव्य देह मिळतो. जीवनामध्ये पाप असेल, यातना देह मिळल्याशिवाय राहत नाही. चांगला आहे का बारीक झाला परमार्थ, हेच खरं भागवत आहे. पाप जर केलं तर यातना देह नक्कीच मिळतो. यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि पुण्य जर केलं ना, दिव्य देह मिळतो. दिव्य देह. चतुर्भुज नर होऊनी ठेले. हरिपाठाचा विचार करा. भागवत कथा असेल, इतर कोणतेही पुराण असेल, हरिपाठ लागतोच. हरिपाठाशिवाय नाही. चतुर्भुज रूप धारण बर का, पण या देहाला नाही. मी 7व्या दिवशी सांगेल तुम्हाला, आज नाही, 7व्या दिवशी. हा देह आपला थोडी आहे, हा स्थूल देह आपला नाही. या देहामध्ये शेवटच्या टायमाला नाम मुखात येतही नाही. ती कोणती वाणी हे सांगेल तुम्हाला 7व्या दिवशी. आणि आज सांगितलं तर मग तुम्ही उद्या आले पाहिजे ना, आहे की नाही? कोणता देह, कोणती वाणी, कारण त्यावेळेला ही वाणी बंद पडते. त्यावेळेला ही वाणी बंद पडते. ही जर वाणी नामचिंतन करेल त्यावेळेला तर लोक फोन थोडी करणार आहे. हा, बरोबर आहे की नाही? उलट एखाद्याने जर फोन लावायची तयारी केली तर नामचिंतन सुरू केलं तर घरचे म्हणतील लावते तर बोलून राहिलं. बरोबर आहे की नाही? हा, मग ह्या मुखाचा विषय नाही, तो चांगलं बारीक आहे का? आपली वाणी स्वतःची. तुकोबाराय म्हणतात माझी मज. हा, शब्दाकडे काय? माझी मज. हा, माझी वाणी आणि मज म्हणजे मला अमर, आणि काय झाली ती अनावर झाली. ही या वाणीचा विषय आहे का तो? ही जर वाणी आपली जर म्हणावं तर नाही. संत म्हणतात हा द्याय काळाचे धन कुबीराचे, देई काळाचे धन कुबीराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे. येते मनुष्याचे काय आहे, काय आहे. ते मनुष्याचे काय आहे, काय आहे. काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे, अंधन कुबेराचे. आणि येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे? हा देह आपला नाही. हा देह पंचमहाभूताचा आहे. सर्वांना तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा. हा देह म्हणजे काळाचं भात काय हेही तुम्हाला माहिती आहे.
मग हा देह जर आपला नाही तर या देहातील असणारी जी वाणी ती आपली कशी होईल? पण आपली वाणी नामचिंतन करते त्यावेळेला, नक्कीच करते. इतरांना दिसत नाही, इतरांना ऐकू येणार नाही, पण त्यावेळेला जो नामचिंतन करतो हे त्याला कळतं, आणि ज्याचं नामचिंतन चालू आहे त्याला कळतं, बाकीच्यांना नाही. तो दिसतोय त्यावेळेला. मग त्याला पाहण्यासाठी सुद्धा या नेत्राची गरज नाही, या चर्मचक्षुची. दिसतो तो. हे डोळे जेव्हा बंद होतात तर त्याच वेळेला ते डोळे उघडल्या जातात. लक्षात घ्या, आहे की नाही? हा, म्हणून महादेवांचे डोळे कसे आहेत? हा, डोळे बंद, समाधीमध्ये असताना, आहे की नाही? या डोळ्याचा विषय नाही. हा, हे जगत ज्या डोळ्याने आपण पाहतो नाही हे सत्य नाही मुळामध्ये, आहे की नाही? पण तो दिसतो त्या वेळेला. डोळे तुम्ही घ्या रे, हा, पण या डोळ्यांचाही काही विषय नाही. हे डोळे आपले नाही मुळामध्ये, म्हणजे आपल्या डोळ्यांचा विषय आहे, आपल्या हातांचा विषय आहे. म्हणजे चतुर्भुज आपल्याला रूप मिळतं त्यावेळेला हे पाहत असताना, पण या देहाला नाही, हा स्थूल देहाचा विषय नाही तो. मस्त परीक्षित राजाला मोक्ष आणि मिळेल त्यावेळेला पाहू आपण. भुईमुगाची शेंग असते ना, शिवपुराणामध्ये सुद्धा खूप सुंदर उदाहरणं सांगितले. भागवत कथा शिवपुराणे जरा थोडं मिळतं जुळतच आहे, आणि शिवपुराण ऐकण्याचा योग होता तुमच्या बरं का, जवळच होतो. आली होती कथा मागच्या वेळेला जालम पाटलांनी सांगितलं होतं, त्या कथेचं तेव्हाही जमलं नव्हतं. आणि या अंदाज त्यांचा निरोप आला होता गजाननच्या हाती की येत आहेत भेटायला मुखपाटची मंडळी. पण म्हटलं बाप, मे महिन्यापर्यंतही आपलं जमत नाही, आणि कोणतंच काही रद्द करता येत नाही. म्हटलं आनाळवाल्यांचा फोन आला की मी मजबूर होऊन जातो, हात टेकून जातात. आनाळचा फोन आला की हे सत्य घटना व्यासपीठावर बसून बोलतोय तुम्हाला. आणि तुम्हाला हो म्हटलं, खेडीवाले राग भरले, काय करा, है की नाही? मग खेडीवाले म्हणत पण नाही तुम्हीच पाहिजे. मग हनुमान जयंती झाल्यानंतर पुढे का नाही पावसाळ्यात करा, पण चला, थांबून गेले बिचारे, का तरी असो. आणि शिवपुराणामध्ये एक सुंदर सांगितलं, चला आपली वाणी जी आहेत ना, कथेमध्ये कुठं बोलतोय लक्षात आहे का? भुईमुगाची शेंग आहे ना, भुईमुगाची शेंग फोडली की वरचे टपर फोडल्या जातात ना, त्याच्यामध्ये शेंगदाणा आहे ना. मग शेंगदाणा भाजल्यानंतर वरची साल काढली ना, तो एक देह. आणि मग जेव्हा त्या दाण्याचे दोन खाप, तुमच्याकडे काय म्हणतात रे, खाप आहे ना, केल्यानंतर तो मध्ये बारीक जीव असतो ना, तो आपला देह आहे. म्हणजे किती, हे सर्व पाहू आपण सूक्ष्म देहापर्यंत किती देह आहे. या देहाचा जर विचार केला तर तो नाही. म्हणून चतुर्भुज रूप त्यावेळेला आपल्याला म्हणजे दिव्य देह मिळतो हे चिंतन आहे. आणि दिव्य देह मिळण्यासाठी परमार्थ आहे. यातना देह जर मिळाला तर काय होईल, यमाचा पाहुणा होईल आपण. पण दिव्य देह जर मिळाला त्या टाइमला तर देव आपल्याला पाहुणा म्हणून येतो घरी. देव पाहुणे घरासी, आणि आजी आले ऋषिकेशी. आणि परीक्षित राजाला दिव्य देह मिळाला. आणि परीक्षित राजाला दिव्य देह मिळाल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, थोडा कळत फेकतोय आवाज, जाऊ द्या, बरोबर करून घेतात ते बी. आताच लागलं समजा ते बी, आहे की नाही? हो, सर्व प्रभू. आज चौरंग सुद्धा मोठा ठेव जा हरी दादा. हो, एकदम झालं ते. व्यासपीठ इतकं आलं पाहिजे तर अवसानात असते, हा, नाही तर डोकंही काम करत. हा, यायचं बी चुकलंच, ते आल्यावर सांगायला पाहिजे होते, आहे की नाही? पण या आले, याचं सामान खुल्लं सुरून गेले. हा, इतका चौरंग थोडा मोठा आणि इतका खाला विट ठेवून उंच करून घेता, बरं का? उद्या इथल्या इथं चालतं बदल करणं. तरी असो, भजन करायचं. हरी नारायण नारायण शिव नारायण 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 शिव नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण
लक्ष्मी नारायण 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 हा नारायण नारायण शिव नारायण 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 शिव नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि ब्रह्मदेवाने परीक्षित राजाला दिव्य देह मिळाल्यानंतर आणि ती भागवत कथा बर का भगवान परमात्म्याने सांगितलं होतं. सुंदर चिंतन माहिती आहे तुम्हाला. चला पुढे. आणि ब्रह्मदेवाने ती कथा नारदांना सांगितली आणि नारदांना सप्ताविधी कसा करावा हे सांगितलं सनत कुमारांनी. त्यावेळेला प्रश्न केला शौनकांनी 88,000 ऋषींनी की नारद एका जागी थांबत नाही. नारद एका जागी थांबत नाही आणि 7 दिवस त्यांनी भागवत कथा श्रवण केली. त्याचं काय कारण. तर एक वेळ नारदजी आणि सनत कुमारांची भेट झाल्यानंतर नारदांचा चेहरा चिंतातूर दिसला. चेहऱ्यावरती चिंता आहे. माणूस किती जरी सांगत असला तर चेहरा सांगतो. त्याचं एक घड्याळ आहे की नाही. सुखी का दुःखी आहे चेहरा सांगतो. प्रवासातून पाहुणे आल्यानंतर त्रास झाला का नाही हे कशाहून कळतं. चेहऱ्यावरूनच कळते. हा संबंध पाहायला जर समजा मंडळी गेले मुलाचा संबंध पक्का करायचा आहे आणि गाडी आल्यानंतर जर त्यांचे चेहरे जर नाराज दिसले लांबलेले महिला मंडळींनी घाई करूच नाही. कशी आहे मुलगी काय म्हणत ते काही बोलू नये कारण चेहरे सांगतात है की नाही. आणि गाडीतून उतरल्या जर ते हसत हसत निघले या मग भेटू संध्याकाळी समजून चालायचं की झालं का. कशाहून कळते चेहऱ्याहून कळते ना. चेहऱ्याहून. एसटी मध्ये सुद्धा कोणती मावशी भांडणारी हे कळतं एसटी चढल्या है की नाही. हा मोबाईलवर पाहिलं मी आता 60-65 वर्षाच्या असतील दोघी मावश्या. अशा जटा पकडल्या एकमेकीच्या असे झगडे चालू मारामारी की खूप असते. कशाहून. हे माझे सीट आहे आणि माझी जागा आहे की नाही. काही खरं नाही. हा जे घर आपण बांधतो तेही तर आपलं राहत नाही टायमावर तर मग बाकीचं काय राहिलं आहे की नाही. हा तसा जर चेहरा दिसला की सीट सोडून द्यायला पुरतं. चेहऱ्याहून समजतं माणूस प्रसन्न आहे का कसा आहे कशाहून कळते चेहऱ्याहून. सुखी आहे का दुःखी कशाहून कळते चेहऱ्याहून. नारदांचा चेहरा दिसला त्यांना चिंतातूर दिसला. आणि संत कधी जीवनामध्ये दुःख आल्यानंतर दुःखी होत नाही. संत दुःखी होतात ते जगाचं दुःख त्यांना सहन होत नाही म्हणून. संतांनी जीवनामध्ये किती दुःख आलं असेल कधी दुःखी नाही झाले. ते त्रास देणारे भेटले असतील हा उलट आनंद मानून घेतला. तुकोबरायांना तर काठीने मारायला ज्यांनी मारलं त्यांचे हातपाय दाबायला गेले आनंदामध्ये. तो विषय नाही संतांचा. पण बुडत हे जन न देखावे कारण तेवढ्या करता आले या ठिकाणी संत. संत म्हणतात आम्ही तेवढ्याच करता आलो ना. येते उपकारासाठी आणि आले घर ज्या वैकुंठ. जगावर उपकार करण्यासाठी संत त्या ठिकाणी आलेत. आणि नारद हे ब्रह्म ऋषी आहेत महर्षी आहेत नारद. आणि नारदांचा चेहरा चिंतातूर दिसल्यानंतर सनत कुमार म्हणतात तुमचा चेहरा चिंतातूर आहे काय कारण आहे. नारदांनी सांगितलं मी सर्वीकडे फिरलो. आरी क्षेत्रम कुरुक्षेत्रम
श्रीरंग सेतु बंधनम एवमादिश तीर्थेषु ब्रह्ममानित सता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ये नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. आणि सांगितलं सर्वीकडे फिरलो. या पृथ्वी तलावरती पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंग, रामेश्वर, सेतुबंध सर्वीकडे फिरलो, पण कुठेही समाधान मिळालं नाही. जिकडं पाहिलं तिकडं लोक दांभिक झाले. भक्ती करताना दिसतात पण खरी भक्ती जीवनामध्ये नाही. भक्ती करताना दिसतात पण जीवनात भक्ती नाही. एखाद्या आश्रमामध्ये जर गेलं तर त्या आश्रमामध्ये 2 मिनिटं लक्ष लागत नाही, एवढा कलकलाट. आश्रम कोणाचा आहे? म्हणजे ब्रह्मचारी महाराजांचा. त्या ठिकाणी कोणताही संग्रह नसावा. भागवत कथेमध्ये संन्यासी जीवन सांगितलं. पुढे भरत राजाने त्या ठिकाणी सर्व त्यागल्यानंतर कंदमुड खायचे, गंगेवर पाणी प्यायचे, पर्णकुटीमध्ये साधना करायची. आहे की नाही? संन्यासी जरी माणूस झाला ना तरी त्यालाही भूक लागते. जरी झाला असे त्याला संन्यासी चला तो काही विषय नाही. पण जीवनामध्ये 2 गोष्टी सुटणं गरजेचे आहेत संन्याशाच्या. कोणत्या? मी आणि माझं. मी आणि माझं या 2 गोष्टी सुटल्या ना मग संसारी जीव असेल तो संन्यासी आहे. मी आणि माझं. आणि जो मी चालू देईल तोपर्यंत तो संन्यासीच नाही. समजा शुकदेवांचा विषय आहे. ज्या वेळेला जनकाकडे पाठवलं परीक्षा घ्यायला, शुकदेव म्हणाले मी आलो. जनकांनी सांगितलं तुम्ही एकटे या. शुकदेव म्हणतात मी एकटा असताय. निरोप पाठवला म्हणे अजून त्यांना सांगावं की तुम्ही एकटाच या. अहो तुम्ही एकटे या, तुम्हाला एकट्याला सांगितलं यायचं. शुकदेवांच्या लक्षात आलं आपल्यासारखं थोडी होतं की आपण जो मी शब्दाचा वापर केला ना हा सोडून द्यायचा आहे. मी आणि माझे हे 2 गोष्टी सुटणं गरजेचे आहे. विसरले जयाचे अंतकरण आहे की नाही. आणि पारता तो संन्यासीदान निरंतर. मी आणि माझी आठवण ऐशी आठवण आणि विसरले जयाचे अंतकरण आणि पारता तो संन्यासीदान कसा? निरंतर. मग संसारी जीव जरी असेल, तुकोबराय असेल, नाथबाबा असेल, नामदेवराय असेल, चोखाबराय, सर्व संत मंडळी संसारामध्ये होते पण जीवन कसं जगले हा फार महत्वाचा विषय. तिथंही गेलो नारद सांगतात पण तिथंही समाधान मिळालं नाही. जिथंही गेलो ना त्या ठिकाणी समाधान मिळालं नाही. त्यामध्ये येथे आता सत्य, तप, पवित्र, दया आणि दान हे राहिलं नाही. सत्यम नास्ति तपस्सोच्च दया दान न विद्यते उदर भरणी नो जीवावर का कूट भाषणी. आणि नारदांनी सांगितलं अन्नाचा विक्रय होऊ लागला. आता काही विषय नाही म्हणा तो त्या टायमाचा विषय. तसेच
कन्येचा विक्रय होऊ लागला. जे भागवत कथेमध्ये सांगितलं त्याच चाललं पुढे.